प्रेज द लॉर्ड. तर या आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया. स्तोत्रसंहिता 85:4-7 हे वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 85:4-7. हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे. हालेलुया. देवबाप हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियानो, ह्या वचनातून मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे पुनर्स्थापना आणि संजीवन. पुनर्स्थापना आणि संजीवन. तर ह्या वचनात आपण पाहूया की काय वचनात हा लेखक किंवा हा देवाचा सेवक काय सांगत आहे. पहा, हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला तू परत आण. सर्वजण म्हणूया, परत आण. परत आण म्हणजे ही पुनर्स्थापना आहे. पण परत आण म्हणजे हे संजीवन आहे. की पुनर्स्थापना म्हणजे काय आणि संजीवन म्हणजे काय? प्रियानो, ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे की पुनर्स्थापना म्हणजे की जे आम्ही पडलो होतो ते पुन्हा उभं करणं आहे. आम्ही ढासून गेलो होतो ते पुन्हा आम्हाला त्यामध्ये उभं करणं आहे. आमचा प्राण जात होता त्यातून पुन्हा जीव परत येणं आहे. हालेलुया. याला म्हणतात पुनर्स्थापना, याला म्हणतात संजीवन आणि पुनर्जीवन. आणि या ठिकाणी लेखक म्हणतोय आम्हाला परत आण. आणि पुढे सांगितलं आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर. म्हणजे तुझा राग तू नाहीसा कर. देव त्या लोकांच्या विषयी असंतुष्ट होता. देव म्हणतो की तो असंतुष्ट वचनात सांगितलेलं आहे की हा लेखक म्हणतो की प्रभू, हा असंतुष्ट तू आमच्याविषयी आहेस. प्रभू, ते निघून जाऊ दे आणि तुझा कोप आमच्यावर निघून जाऊ दे. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? आणि मग पुढे सांगितलंय तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? तर प्रियानो, पुनरुज्जीवन हे संजीवन आहे आणि पुनर्स्थापना आहे. ज्या गोष्टीमध्ये आम्ही पडलेलो, देवाकडे ही प्रार्थना आहे की प्रभू आम्हाला पुन्हा तू उठाव. हालेलुया. ज्या स्थितीमध्ये आम्ही पडलोय प्रभू, हा लेखक प्रार्थना करताय की प्रभू आम्हाला पुन्हा उठव. पुन्हा आमचा प्राण जात आहे अशा स्थितीला आम्ही आहोत. परंतु देवा, ह्या प्राण जातेल्या स्थितीतून आम्हाला पुन्हा तू जीव आमच्यामध्ये टाक. हालेलुया. बघा, एखादं झाड जर मरत चालला असेल आणि त्या क्षणाला तुम्ही जाताय, त्याला पाणी घालताय, त्याला संरक्षण देताय, त्याला खत देताय आणि मग त्या प्राण जात्याला झाडाला पुन्हा एकदा काय येतं? जीव येतो आणि ताजंतवानं होतं आणि त्या चांगल्या प्रकारे उभं राहतं आणि वाढू लागतं. ते आहे संजीवन, ते आहे पुनर्स्थापना. हालेलुया. तर प्रियानो, आज आमच्या जीवनातून आपल्याला शिकायचं आहे की आज आमची सुद्धा पुनर्स्थापना झाली पाहिजे आणि आमच्यामध्ये सुद्धा संजीवन आलं पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रार्थना केली पाहिजे देवाकडं आणि देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू, तू माझी पुनर्स्थापना कर देवा, माझं पुनर्जीवन कर देवा, माझ्यामध्ये संजीवन आलं जाऊ दे शिवा देवा, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभू संजीवन आलं जाऊ दे. पुनर्स्थापना कर. ज्या गोष्टीमध्ये मी पडलेलो आहे प्रभू, मला पुन्हा उभं कर. हालेलुया. ज्या गोष्टीत मी निराश झालोय प्रभू, तिथून माझा पुन्हा ती निराशा दूर कर आणि पुन्हा मला तू आनंदी कर. हे आहे पुनर्जीवन आणि संजीवन आणि पुनर्स्थापना आहे. हालेलुया. तर प्रियानो, कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमच्यामध्ये संजीवन आलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीमध्ये आमचं पुनर्जीवन झालं पाहिजे, त्याच गोष्टी आपण शिकणार आहोत. तर प्रियानो, पहिली गोष्ट आपण पाहूया की वैयक्तिकरित्या देवाला अधिक जाणून घेण्यामध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे. हालेलुया. वैयक्तिकरित्या देवाला अधिक जाणून घेणे, ह्या गोष्टीमध्ये आमचं पुनर्स्थापना झाली पाहिजे. प्रियानो, मी हे का सांगत आहे? पहिला पॉइंट बघा, आम्ही सुरुवातीला जेव्हा नवीन विश्वासामध्ये होतो, प्रभूमध्ये ख्रिस्तामध्ये नवीन आलो, तेव्हा देवाला जाणून घेण्याची आमच्यामध्ये भरपूर उत्सुकता होती. करेक्ट? मला माहिती आहे, कुठं प्रार्थना आहे धावायचो, उपास प्रार्थना आहे उपाशी राहायचो. पास्टर म्हटले तीन दिवस उपास आहे, पास्टर 4 दिवसाची ठेवावं, म्हणजे एकदम उत्साही.
हा, इकडं आपल्याला मीटिंगला अटेंड, ठीक आहे पास्टर, काय तुमचं काम असेल तर, नाही काम ते नंतर, पहिला देव. आणि लगेच आम्ही मीटिंग ते अटेंड करायचो. फार देवासाठी आम्ही फार भुकेले तानेले उत्साही होतो आपण त्यावेळेस सुरुवातीला. आणि काय जे पास्टर सांगतील ते सगळं करायला तयार. 4 तास प्रार्थना करायचे, पास्टर 5 तास करूया आपण देवासाठी. ओके, फार उत्साही होतो सुरुवातीला, नवीन ख्रिस्तामध्ये आपण आल्यानंतर. आणि ह्या ठिकाणी वैयक्तिकरित्या अधिक आम्ही देवाला जाणून घेण्यासाठी, देवासाठी आम्ही फार भुकेले आणि फार ताणलेले असायचो सुरुवातीला. आणि मग कालांतरानं असं होतंय, काही दिवस, थोडे दिवस गेले, काही वर्ष झालं, तो विश्वासणारा ते लोक काय होतात, पूर्ण थंड पडतात. सुरुवातीला फार देव 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 देव, येशू येशू येशू, सभा, चर्च, आराधना, प्रार्थना, उपास, प्रार्थना, वचन सगळं करायचं. आणि नंतर कालांतरानं पूर्ण थंड असे पडतात की मग बायबल हातात नसते. बायबल कुठे ठेवलं हे माहित नाही. प्रार्थना, हा पास्टर, प्रार्थना करायला वेळच भेटेना पास्टर. आणि मग चर्चला आला नाही, हा जरा महत्वाचं काम आलेलो, तिकडे गेलो. अहो तिकडं पास्टर मागला, चला उपास प्रार्थना करूया. नाही पास्टर, आता उपास धरायला होऊनच पहिल्यासारखं मला. आणि बऱ्याच गोष्टीमध्ये काय करतोय की आम्ही थंडच पडून जातो. पहिला कसं उपास धरायचो, 40 दिवस उपास धरला, ते एकदा 40 दिवस धरलेला असते, ते आयुष्यभर बोलत जातोय त्याच्याविषयी. ओके, तर नंतर इतका थंड पडतो की 1 दिवस उपास धरायला होत नाही, अर्धा दिवस उपास धरायला होत नाही. आणि बरेच आम्ही कारण देतो. का माहिती आहे, आम्ही पूर्ण आत्मिकरित्या थंड पडलेला असतो. देवाला जाणून घेण्याची जी इच्छा, ती सुद्धा आमची मेलेली असते. प्रियानो, अशा कंडिशनला आपल्याला काय पाहिजे असते, आपल्याला पुनर्स्थापना पाहिजे असते, आपल्याला पुनर्जीवनाची गरज असते, आपल्याला संजीवनची गरज असते आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही देवाला अधिक जाणून घेण्यामध्ये आम्ही कमी पडलोय का, आपण स्वतःला चेक करूया. ती सुरुवातीची भूक आणि ताण माझ्यामध्ये आज आहे का? देवाला जाणून घेण्याची भूक ताण आज तशीच आमच्यामध्ये आज कितीतरी वर्षानंतर आहे का? आपण स्वतःला चेक करूया. जर ती भूक ताण नसेल, आज देवाला जाणून घेण्यामध्ये आपण कमी पडत असेल, तर प्रियानो, आपल्याला पुनर्स्थापना आणि संजीवनची गरज आहे. प्रेज गॉड. पुनर्स्थापना आणि संजीवनची गरज आहे. आणि फिलिप्पी 3:10 मध्ये म्हटलेलं आहे, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. काय करून घ्यावी? ओळख करून घ्यावी. होय, आम्हाला देवाची ओळख करून घ्यायला पाहिजे. देव कोण आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून मागच्या मीटिंगमध्ये आपण शिकलो, मागच्या आठवड्यात शिकलो की देव कोण आहे याचं वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. तर त्यासाठी देवाचं वर्णन करण्यासाठी आम्ही देवाला अधिक आणि अधिक आणि अधिक आणि अधिक जाणून करून घ्यायला पाहिजे आणि देवाचं ओळख करून घ्यायला पाहिजे. देवाची वचनं तेच सांगतात. दानिएल 11:32 मध्ये म्हटलेलं आहे, जे करार संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यास तो फूस लावून भ्रष्ट करील, पण जे लोक आपल्या देवास ओळखितात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. प्रेज गॉड. हालेलुया. ह्या वचनात सांगितले बघा, जे लोक आपल्या देवास ओळखतात, जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. हालेलुया. प्रियानो, देवाला ओळखणारे लोक थोर कृत्य करतील म्हणून सांगितलेलं आहे. देवाला ओळखणारे, जाणून घेणारे लोक ते बलवान होतील म्हणून सांगितलेलं आहे देवाच्या वचनामध्ये. प्रियानो, काय आम्ही देवाला जाणून घेण्यासाठी का आम्ही थंड पडलेलो आहे? का देवाला समजून घेण्यामध्ये, देवाचा अभ्यास करण्यामध्ये आम्ही का थंड पडलेलो आहे? प्रियानो, ह्या वचनात सांगितलेलं आहे की जेवढं आम्ही देवाला जाणून घेऊ, जेवढं आम्ही देवाला ओळख करून घेऊ, ते लोक बलवान होतील आणि ते मोठी कृत्य करतील. प्रेज गॉड. थोर कृत्य करतील. प्रियानो, तुम्ही जेवढं देवाला जाणून घ्याल, प्रियानो, तुमच्यासारखा कोणी नसणार ह्या जगामध्ये. हालेलुया. तुम्ही अद्भुत कृत्य करणार, तुम्ही बोलताना घडत जाणार, तुम्ही प्रार्थना करणार, प्रार्थनेचं उत्तर भेटणार, कारण देवाला तुम्ही जाणून घेत आहे प्रत्येक दिवशी. हालेलुया. मगाशी मी मागच्या आठवड्यात सांगितलं की मुलं आई वडिलांच्या सहभागीतेत वाढत असतात. मुलं आई वडिलांच्या त्यांच्या त्या कुटुंबामध्ये लहानाचे मोठे होतात. आणि जेव्हा लहानाचे मोठे होतात, त्या मुलांना विचारा तुम्ही आपल्या आई वडिलांच्या बद्दल, तुझे आई वडील कसे आहेत बाबा? थोडं 2 शब्द तू आई वडिलांच्या बद्दल बोल. आणि प्रियानं 2 मिनिटं त्यांना बोलायला द्या, ते काय करतात? अर्धा तास बोलत राहतात. संपतच नाही त्यांचं बोलणं. का? कारण तेवढं त्यांनी आपल्या आई वडिलांना जास्त जाणून घेतलंय.
तेवढं त्यांनी आपल्या आईवडिलांना जास्त ओळखून घेतलेलं आहे. त्यांनी आईवडिलांच्या सांध्यात त्यांनी दिवस घालवल्यात, आईवडिलांसोबत त्यांनी बोलल्यात, आईवडिलांसोबत त्यांनी खेळल्यात. हालेलुया. आईवडिलांच्या सोबत त्यांनी दिवस घालवल्यात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काढलेला आहे. हालेलुया. त्यांच्यासोबत उठलेत, बसलेत, झोपलेत, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आणि प्रियानो, म्हणून त्यांना आईवडिलांना त्यांनी इतकं समजून घेतलंय, इतकं समजून घेतलंय. त्यांना झोपेतून उठवून त्यांना विचारा, बाबा आईवडिलांच्या बद्दल 2 शब्द बोल. ते 2 शब्द आणि 2 मिनिटं ते 1 तासभर ते बोलत राहतील. त्यांचं बोलणं काय संपणार नाही. इतकं त्यांनी आईवडिलांना जाणून घेतलेलं असतं. प्रियानो, सेम आमचा आत्मिक पिता आहे. हालेलुया. तो पिता, आत्मिक पित्याला आम्ही ओळख करून घ्यायला पाहिजे, आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. देव आमचा कोण आहे, येशू कोण आहे. हालेलुया. येशू या जगात का आला, त्याने येऊन काय केलं, तो का मेला, आमचा आणि त्याचा काय संबंध आहे, आम्ही देवाकडनं कसे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे, आणि या सर्व गोष्टी देवाला आम्ही दररोज जाणून घ्यायला पाहिजे. आज मला वाईट वाटतंय की ख्रिस्ती लोक फक्त येशू ख्रिस्ताला रविवारच्या दिवशी तेवढं जाणून घेतात. रविवारच्या दिवशी तेवढं बायबल उघडायचं. आणि ख्रिस्ती लोक रविवारच्या दिवशी देवाची फक्त आराधना करायची आणि इतर दिवशी काय पण नाही. तर प्रियानो, ह्याला आम्ही असं जर आमचं जीवन जगत असेल तर आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे, संजीवनची गरज आहे आपल्याला. आणि म्हणून देवाला म्हणायला पाहिजे की प्रभू, तू माझं पुनर्स्थापना कर. मला पहिल्यासारखं तुझी भूक लागू दे, मला पहिल्यासारखं तुझी प्रार्थना करायचं आहे, मला पहिल्यासारखं तुला जाणून घ्यायचं आहे प्रभू, तुझी ओळख करून घ्यायचं आहे प्रभू. तू मला सहाय्य कर, मला तुझ्या अधिक जवळ यायचं आहे. आणि अशा प्रकारे मी देवाकडं पुनरुज्जीवनासाठी, संजीवनासाठी देवाकडं प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि स्तोत्र 51:12 मध्ये म्हटलेलं आहे, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. काय होऊ दे? आनंद मला पुन्हा होऊ दे. आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. बघा, तो आनंद आणि उत्सुकता, ह्या वचनात 2 गोष्टी सांगितल्यात, एक आनंद आणि उत्सुकता. बघा, देव सुरुवातीला जे कार्य करायचं आमच्या जीवनात, त्यानं आपल्याला लय आनंद व्हायचा आणि सगळ्यांना सांगत फिरायचो, देवानं माझ्या जीवनात असं कार्य केलं, तसं कार्य केलं, लय आनंद, एकदम आनंद, फुल जोश मध्ये आम्ही असायचो. एखादं छोटंसं देवानं आमच्या जीवनात कार्य केलं की आनंदाने उड्या मारून जायचो. आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. आणि त्यावेळेला आमच्या सुरुवातीला काय की उत्सुकता आमच्यामध्ये भरपूर उत्सुकता असायची. आणि नंतर आता बघा, काही वर्षानंतर विश्वासणाऱ्यांचं काय, देवानं किती पण मोठं कार्य केलं की आनंदच होत नाही. आनंद कुठे गेला काय माहित नाही, आनंदच होत नाही. आणि उत्सुकता तर 0 आहे. पहिला जशी उत्सुकता होती तशी उत्सुकता आता राहिली नाही. अनेक ख्रिस्ती लोक असे थंड पडलेले आहेत. म्हणून ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. म्हणजे पुन्हा तू आमची पुनर्स्थापना कर, पुन्हा असे दिवस आमच्या जीवनात येऊ दे की तू कार्य करशील, आम्हाला आनंद होईल. हालेलुया. आणि तुझी उत्सुकता जी पहिली होती, आम्हाला तुझ्याविषयीची उत्सुकता पहिल्यांदा होती, तशीच उत्सुकता आज आमच्यामध्ये तू घाल देवा. आणि ह्या प्रियानो, अशा प्रकारे पुनर्स्थापनेची आपल्याला गरज आहे, संजीवनाची गरज आहे. हालेलुया. आणि अशा प्रकारे आम्ही देवाकडं प्रार्थना करायला पाहिजे. आणि देव नक्की, परमेश्वर आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. देव कधीही बदलत नाही. काल, आज, युगा निघतो सारखा आहे, पण आम्ही बदलत जातो. आम्ही सरड्यासारखा आहे, माहिती आहे, सरडा कलर बदलतो तसं आम्ही बदलत जातो, पण देव कधीही बदलत नाही. हालेलुया. सुरुवातीला देव कसा होता, आज पण तो तसाच आहे आणि पुढे सुद्धा तसाच असणार आहे. पण आज आमचं आत्मिक जीवन काय आहे? सुरुवातीला जसं आत्मिक जीवन आमचं होतं तसं आज आहे का? नाही. जसं देवाला आपण सुरुवातीला ओळखून घेत होतो तसं आज आम्ही जाणून घेत आहे काय? नाही. का? आम्ही बदलत आहे. प्रियानो, आपल्याला बदलायचं नाही. म्हणून तर देवाला प्रार्थना करायचं आहे, प्रभू माझी पुनर्स्थापना तू पुन्हा कर, मला माझ्यामध्ये संजीवनी दे, माझ्या हृदयामध्ये, माझ्या जीवनामध्ये. मला पहिल्यासारखं तू यासाठी भूकेल आणि ताण्याला बनायचं आहे प्रभू, तू मला सहाय्य कर. हालेलुया. आणि ह्यासाठी आज मी तुम्हाला सांगत आहे की पुनर्स्थापना, संजीवन आमच्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण पाहूया की कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपली पुनर्स्थापना झाली पाहिजे किंवा संजीवन आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे आज्ञापालनामध्ये पुनर्स्थापना. आज्ञापालनामध्ये पुनर्स्थापना. अनुवाद 28:1 मध्ये म्हटलेलं आहे, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो
त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. आमेन, हालेलुया. देव म्हणतो की तुला सर्व राष्ट्रापेक्षा परमेश्वर तुला उंच करेल. या पृथ्वीवरती भरपूर तुम्हाला उंच करायची देवाची इच्छा आहे. पण त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी काय करायला पाहिजे? या ठिकाणी सांगितले की तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐक. देवाचं वचन लक्षपूर्वक ऐक आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर मी तुला या पृथ्वीवरती उंच करीन. विचार करा, आमचं जीवन उंच का होईना चाललंय? आम्ही उंच जायच्या ऐवजी आम्ही खाली 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 का चाललोय? आम्ही स्वतःला चेक करायला पाहिजे. आम्ही स्वतःला चेक करायला पाहिजे. देव म्हणतोय की मी तुला उंच करेन, पण माझं जीवन का खाली चाललंय? कुठं 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 बिघडतंय? काय प्रॉब्लेम आहे? आम्ही स्वतःला चेक करायला पाहिजे. प्रियानो, सुरुवातीला जसं देवाचं वचनाचं मी आज्ञा पाळायचो तसं आज आमच्यामध्ये देवाचं वचनाचं आज्ञा पालन व्हायलंय काय? होत आहे का? आम्ही म्हणायचो सुरुवातीला प्रभूमध्ये आम्ही नवीन नवीन ख्रिस्तामध्ये होतो तेव्हा म्हणायचो देवाचं वचन असं सांगतंय, हे करायचं नाही, हे देवाचं वचन असं सांगतंय, असं बोलू नकोस. आज तशा प्रकारचं अजिबात काय नाही. जे पाहिजे ते बोलायचं चालू आहे. देवाचं वचन आठवत नाही. आता सुरुवातीला आठवायचं, हे बायबलमध्ये काय वाचलंय आणि काय करायलास तू, आपण असं बोलायचं. आता आमचं तसं बोलणं नाही. देवाच्या आज्ञा पालनाकडे आम्ही काय झालंय, फार दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जेवढं देवाच्या वचनाकडे आज्ञा पालनाचं दुर्लक्ष केलंय त्याच्यामुळं काय आमची वाढ होण्याच्या ऐवजी आम्ही आमची खाली 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 आम्ही चाललोय. कारण देवाचं वचन सांगतं की पृथ्वीवर सर्व राष्ट्रापेक्षा तू उंच होशील. देवाची इच्छा आहे तुम्हाला मला उंच करायचं आहे, पण उंच आम्ही कसं होणार? देव असं उचलणार नाही उंच करायला आपल्याला. देव एकदाच उचलणार. ओके, पण आमच्या जीवनात आम्हाला उंच होण्यासाठी देवाच्या वचनाचं आज्ञापालन करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनाचं आज्ञापालन करू, देवाचं वचनाप्रमाणे चालू. आमचं जीवन देव उंच करेल, म्हणजे आशीर्वादित करेल. हालेलुया. आमची बढोतरी होत जाणार आहे, आमची वाढ होत जाणार आहे. आमची वाढ कधी खुंटणार नाही. आम्ही आमचा हा क्रम आहे, दिवसेंदिवस आमचे आशीर्वाद वाढले गेले पाहिजेत, कमी होता कामा नये. म्हणजे कमी जर होत असतील म्हणजे आम्ही आज्ञापालनामध्ये कमी पडत आहोत. आणि आज्ञापालनामध्ये जर कमी पडत आहोत देवाकडे आम्हाला प्रार्थना करायचं की प्रभू आज्ञापालनामध्ये माझी तू पुनर्स्थापना कर देवा. माझं संजीवन माझ्यामध्ये येऊ दे प्रभू, जेणेकरून मी तुझं आज्ञापालन करेन. हालेलुया. काय आपल्याला प्रार्थना करायची गरज आहे? तुम्ही स्वतःला चेक करा प्रियानो, काय खरंच मी आज्ञापालनामध्ये माझं लाईफ कसं चाललंय? आपण देवाचं वचन आपण ऐकतो, देवाचं वचन वाचतो. प्रियानो, आज देवाच्या वचनाला कमी नाही. तुम्ही बघा, युट्यूब काढा, देवाचं वचन तिकडं तुम्हाला भेटतंय. ओके, तुमची लोकांचं स्टेटस चेक करा, प्रत्येक कोणी काहीतरी एक वचन ठेवलेलं असतं. ओके, आणि मीटिंगला गुरुवारची मीटिंग असते, रविवारची आपल्याला चर्च असतं, देवाचं वचन आपण ऐकतो. तुम्ही जिथे कुठे जाल तुम्हाला देवाचं वचन ऐकायला भेटत आहे, ऐकायला भेटत आहे, ऐकायला भेटत आहे. पण प्रॉब्लेम काय व्हायला माहिती आहे? आज्ञापालनाची कमी आहे. हालेलुया. देवाचं वचन ऐकायला भेटत आहे भरपूर, पण आज्ञापालनामध्ये आम्ही कमी पडलोय. देवाला म्हणायचं की प्रभू त्या आज्ञापालना करण्यासाठी माझं जीवन तू पुनर्स्थापना कर. हालेलुया. संजीवनी दे माझ्या जीवनामध्ये देवा. मी आज तुझ्या वचनामध्ये मी कमी पडणार नाही प्रभू. मला असं घडव की देवा तुझं वचन बोलता चालता उठता बसता माझ्या मुखातून तुझं वचन बाहेर पडू दे. हालेलुया. प्रेज गॉड. अशा प्रकारे आम्ही देवाकडे प्रार्थना करूया की देवा तुझं वचन. आम्ही बघा लोकांच्या आज्ञा लय पाळतो, लोकांच्या आज्ञा लय पाळतो. एक कोणीतरी सांगितलेलं असते बाबा हे असं करू नकोस तू, मग आम्ही ते करत नाही. का करणं झालंय? नाही ते ह्यांनी सांगितले असं करायचं नाही म्हणून मी करणं झालो. म्हणजे माणसाच्या बोलण्याला किंमत आहे आणि देवाच्या वचनाला किंमत नाही. नाही माझ्या मम्मीनं असं सांगितलंय, माझ्या वडिलांनी असं सांगितलं मला असं करायचं नाही, माझ्या मोठ्या भावानं असं सांगितलंय. अरे पण देवाचं वचन सांगितलं त्याचं काय? देवाचं वचन सांगते की हे करू नको, ते करू नको, हे कर, ते कर, ते त्याला मात्र आपण किंमतच देत नाही. पण आमचे मित्र काय सांगताय, माझे आई वडील नातेवाईक काय सांगतात ते मात्र काळजीपूर्वक आम्ही ऐकतो. होत आहे अशा गोष्टी आपल्या जीवनात. होत आहे, प्रत्येकाच्या जीवनात होत आहे. देवाच्या वचनाला आज्ञापालनामध्ये आम्ही कमी पडत आहे.
देवाला म्हणायचे, प्रभू माझी पुनर्स्थापना कर, मला संजीवर माझ्या जीवनामध्ये येऊ दे, जेणेकरून मी तुझ्या वचनाचं आज्ञापालन करेन. जेव्हा हालेलुया, देवाचं आज्ञापालन करणारे लोक आशीर्वादित झालेले आहेत. म्हणून देव म्हणतो की पृथ्वीवर सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करीन. हे विचार करा तुम्ही, सर्व राष्ट्रांपेक्षा. फक्त देव म्हणत नाही की तुम्हाला भारत देशात मी तुम्हाला उंच करतो. देव म्हणते सर्व राष्ट्रांमध्ये तुम्हाला मी उंच करीन. अय्यो, एवढा मोठा आशीर्वाद देव द्यायला तयार आहे आम्हाला. पण ते कशात आहे? ह्या एवढा मोठा आशीर्वाद कशात आहे? आज्ञापालन. कशाचं आज्ञापालन? लोकांच्या गोष्टी ऐकायचं ते नव्हे, देवाच्या वचनाचं आज्ञापालन. ह्यामध्ये एवढे मोठे आशीर्वाद आहेत. आणि मग एवढे मोठे आशीर्वाद बघा कुठं आहेत? आमच्या हातात आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्ही घरात ठेवतोय देवाचं वचन, आता मोबाईलमध्ये ठेवायला चालू केलंय, खिशात ठेवायला चालू केलंय, सगळीकडे चालू केलंय. पण ह्यातले आशीर्वाद आमच्या जीवनात काही न झालं. याचं कारण एक आहे, आम्ही आज्ञापालनामध्ये झिरो झालेलो आहे, थंड पडलेलो आहे. इथंच आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे, संजीवनची गरज आहे. हालेलुया. रोम 1:5 मध्ये म्हटलेलं आहे, त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद ही मिळाली अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रामध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. कसं व्हावं? विश्वासानं आज्ञापालन व्हावे. हे देवाची तुमच्या आणि माझ्याकडनं अपेक्षा आहे प्रियानो. देवाच्या वचनाचं आज्ञापालन हे कसं व्हायला पाहिजे? विश्वासानं व्हायला पाहिजे. विश्वासाविना कृती कशी आहे? व्यर्थ आहे. जिथं फक्त कृती आहे आणि विश्वास नाही, काय उपयोग नाही. पण विश्वासानं जर आम्ही कृती केली, त्यामध्ये देवाचे आशीर्वाद आहे. म्हणून देवाला म्हणायचं आहे की प्रभू माझ्या जीवनामध्ये तू पुनर्स्थापना कर, जेणेकरून मी विश्वासानं तुझी आज्ञापालन मी करीन. हालेलुया. तिसरी गोष्ट आहे, कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला आमची पुनर्स्थापना आणि संजीवन आमच्यामध्ये आलं पाहिजे? तिसरी गोष्ट आहे, पहिली प्रीतीची पुनर्स्थापना व्हावी. पहिली प्रीतीची पुनर्स्थापना व्हावी. प्रकटीकरण 2:4-5 मध्ये म्हटलेलं आहे. प्रकटीकरण 2:4-5, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावलास त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. हालेलुया. पहिली प्रीती. कसली पहिली प्रीती? फर्स्ट लव. काय फर्स्ट लव? पहिली प्रीती काय माहिती आहे? ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा येशूवरती विश्वास ठेवला, येशूला आमच्या जीवनात स्वीकारलं, तेव्हा देवावरती आमचं एवढं प्रेम होतं, येशूवरती एवढं प्रेम होतं की त्या येशूसाठी मरायला सुद्धा आम्ही तयार होतो. आठवा ते दिवस तुमचं तारण झालं. तुम्ही फर्स्ट टाइम तुम्ही चर्चमध्ये गेला आणि देवाची आराधना तुम्हाला फार आवडली आणि उत्सुकतेनं तुम्ही देवाची आराधना केली आणि प्रभूवरती तुमचं इतकं प्रेम जडलं की त्या ख्रिस्तासाठी मारायला तयार होतो. बरोबर आहे? पास्टर तुमच्यासोबत मी सेवाला येतो, कुठं जायचं सांगा? नाही, त्या गावात जरा विरोध होते. जाऊ दे, ख्रिस्तासाठी विरोध सहन करायला मी तयार आहे. एवढं माझं प्रेम आहे येशूवरती. हालेलुया. भरपूर सुरुवातीला एवढं प्रेम उतू जायचं, काय सांगायचं की सगळं सांडायचं खाली. उतू घेत जाते की नाही? सगळं सांडतंय खाली. दूध उत्तर गेलं की सगळं सांडतंय खाली. एवढं उतू जायचं प्रेम आमचं. तर त्यासाठीच देव म्हणतोय की पहिलं प्रेम कुठं आहे तुझं? इतक्या वर्षानंतर तू इतका थंडा पडलायस की त्या देवावरचं तुझं प्रेम इतकं कमी झालंय की तुझ्यामध्ये जरा पण देवाविषयी प्रेम दिसना झालंय. म्हणून देव म्हणतो की त्या मंडळीला येशू म्हणाला की तुला ह्या बाबतीत दोष देणं आहे, मला भाग पडतंय. कारण मी तुझं इतकं माझ्यावरती प्रेम करत होतीस ते मी पाहिलंय माझ्या डोळ्याने. पण काही वर्षानंतर तू पूर्ण थंड पडलेला आहेस प्रेमाच्या बाबतीत. देवावरती प्रेम नाही, बायकोवरती प्रेम, गर्लफ्रेंड वरती प्रेम, बॉयफ्रेंड वरती प्रेम तुझं जास्त चाललंय, पैशावरती प्रेम तुझं जास्त चाललंय, इतर गोष्टीवर तुझं प्रेम जास्त चाललंय. तू मला विसरलायस, देव म्हणत असेल असं. तू मला काय विसरून टाकलायस. नवरा बायको मध्ये पण चर्चा होत असते. बायको मध्ये पहिल्यासारखं तुम्ही माझी काळजीच घेत नाही, पहिल्यासारखं तुम्ही नवीन लग्न झालं किती माझ्यावरती प्रेम करत होता, किती माझी काळजी घेत होता, काय पाहिजे ते आणून देत होता. आता अजिबात काहीच करत नाही तुम्ही माझ्यासाठी.
मग देव पण म्हणतो की सुरुवातीला एवढी प्रीती माझ्यावरती तुम्ही केला आणि आता कुठे गेली तुमची प्रीती, कुठे गेलं तुमचं प्रेम? त्यासाठी देव म्हणतोय की तू काय कर, तो कुठून पतन पावलास याची आठवण कर. हालेलुया. आठव बाबा तुझे दिवस पहिलेचे, विसरू नकोस. म्हणून सारखा आहे मानुष्याचा स्वभाव आहे काय, विसरबळा. आम्ही कसे होतो, काय होतो, कुठल्या स्थितीत होतो, आणि हे सगळं आम्ही विसरून जातो. देवानं कशी आमच्यावरती कृपा केली विसरून जातो. आणि आता आपल्याविषयी आपल्याला काय वाटत नाही. एखादी साक्ष ऐकायला पण आम्ही उत्सुकता आमच्यामध्ये नसते का, हे होय आम्हाला माहिती आहे देवाचं कार्य. अशी परिस्थिती जाणून बसले आपले. देवाचं प्रेम निघून गेलंय, सगळं प्रेमाच्या बाबतीत पूर्ण थंडा पडलोय. आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे, संजीवनची गरज आहे. हालेलुया. म्हणून देवाकडे प्रार्थना करायचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण वाचलं स्तोत्र 85 मध्ये, तू आम्हाला काय कर, परत आण म्हणून सांगितलेलं आहे. कुठं परत आण? पहिल्या प्रीतीकडं परत आण, आज्ञा पालनाकडे परत आण. हालेलुया. देवाला आम्ही ओळखून घेत होतो, त्या गोष्टीकडे आम्हाला परत आण. परत आपल्याला मागं जायची गरज आहे. एवढं पुढं आम्ही आलोय, असं झालोय की ते म्हणतात की पुढचं पाड आणि मागचं सपाट झालंय. तर आपल्याला परत मागं जायची गरज आहे. देव म्हणतो की आमचं पुनर्स्थापना व्हायला पाहिजे, पहिल्या प्रीतीकडे आम्ही वळायला पाहिजे. पहिलं प्रेम आमचं परत आणि ते उतू जाऊ दे. आता पण बरेच वर्ष झालं उतू जाऊन, पहिला जात होतं उतू भरपूर, आणि आता उतूच जात नाही. काय झालं? प्रेम. त्यासाठी देव म्हणतोय की ती आठवण कर आणि पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर, पहिली कृत्ये कर. तर प्रियानो, आम्ही पहिली कृत्य आपल्याला परत करायचे. पहिलं देवाचं जसं प्रेम होतं, आता पण आपल्याला तसंच आमच्यामध्ये प्रीती देवाविषयी वाढली पाहिजे. त्यासाठी आपल्याला पुनरुस्थापनेसाठी आणि संजीवनासाठी देवाकडे आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. प्रभू, माझ्या जीवनाचं असं संजीवन माझ्या जीवनात येऊ दे, अशी माझी पुनर्स्थापना कर, मी पहिल्यासारखी तुझ्यावरती आता मी प्रीती करू लागेन. हालेलुया. तर अशा प्रकारे प्रियानो, आपल्याला आमच्या जीवनामध्ये बदल देवाला पाहिजे आहे. आणि जेव्हा आम्ही बदलतो म्हणजे आपली पुनर्स्थापना झाली. जेव्हा आम्ही बदलतो म्हणजे आमच्यामध्ये संजीवन आलं, रिवायवल आलं. हालेलुया. आज रिवायवलचा लोकांनी वेगळा अर्थ लावलाय. बरोबर आहे. एक मोठी मीटिंग ठेवायची, मोठी पॉवरफुल मीटिंग, लाखो लोक येतात, इथं रिवायवल आलंय म्हणतात. प्रियानो, आमच्या जीवनात पर्सनल रिवायवल यायला पाहिजे. पर्सनल रिवायवल, वैयक्तिक आमच्या जीवनामध्ये काय व्हायला पाहिजे? संजीवन आलं पाहिजे. आमचं कुटुंब बदलायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही बदलणार, तुमचं कुटुंब बदलणार, तुमचं कुटुंब बदलणार, मंडळी बदलणार, आणि जेव्हा मंडळी बदलते तेव्हा गाव बदललं जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर प्रियानो, त्यासाठी अशा प्रकारे संजीवन आमच्या जीवनात यायला पाहिजे. पहिला सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? आमच्यापासून, माझ्यापासून. येस. तर पूर्ण समाज बदलू शकतो. तर हीच गोष्ट आपल्याला शिकायची आहे. आणि त्यासाठी प्रियानो, देव म्हणतो की तू पहिली कृती कर, पहिली प्रीती कर. ओके. मार्क 12:30 मध्ये म्हटलेलं आहे, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रीती पण कशी करायची आहे? अशी करायची आहे. असं म्हटलंय का? मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने प्रीती कर असं सांगितलंय? कसं सांगितलंय? कसं सांगितलंय? प्रत्येक वेळेला संपूर्ण हा शब्द आलाय. संपूर्ण. काय सांगितलं पहा? संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. कारण दोन्ही दगडावर हात कसा ठेवायचा आपल्याला माहिती असते. म्हणून देवानं सांगितलं संपूर्ण, संपूर्ण, संपूर्ण. म्हणजे आपल्याला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, देव पण पाहिजे, हे पण पाहिजे, ते असं आम्ही देवावरती प्रीती करत असतो. पण देव म्हणतो संपूर्ण, प्रत्येकाला संपूर्ण, संपूर्ण. तर प्रियानो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड म्हणतो, तुझ्यासाठी मी सूर्य काय दे, चंद्र आणून तुला काढून हातात देईन, तू फक्त मला सांग. काय पण सत्यता नसते. खरं दिलंय बोलायला तोंड, जीभ दिल्या, काय पण बोलायचं.
तसली प्रीती आपल्याला देवावर करायची नाही. हा, देव म्हणतो खरी प्रीती आपल्याला देवावरती करायची आहे. प्रेज गॉड. तर अशा प्रकारे प्रियानो, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी बदलायला पाहिजे. रिवायवल आमच्या जीवनात यायला पाहिजे, आमची पुनर्स्थापना व्हायला पाहिजे. प्रेज गॉड. आणि देव नक्की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही जरा ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करू. आम्ही बघा ह्या गोष्टीसाठी कधी प्रार्थना केल्या का, की देवा तुला ओळख करून घ्यायची, तुला जाणून घेण्यासाठी मला तू सहाय्य कर प्रभू. पहिला जसं मी तुला जाणून घेत होतो, तुझ्यासाठी भुकेले तानेला मी होतो, तसं प्रभू आज मला भुकेले ताने कर. आणि आम्ही अशी कधी प्रार्थना केली का, प्रभू पहिला जसं माझ्या आज्ञापालन व्हायचं प्रभू आता मला होईना झालंय, प्रभू तुझ्या वचनाचं आज्ञापालन करायला मला तू सहाय्य कर. आणि आम्ही अशी कधी प्रार्थना केली काय, की प्रभू जसं मी पहिल्यांदा तुझ्यावरती प्रीती करत होतो प्रभू तशी माझी प्रीती आता होत नाही, माझी प्रीती थंडवल्या, प्रभू पहिल्यासारखं तुझ्यावरती प्रीती करायला मला तू सहाय्य कर. अशा प्रकारची आम्ही आज प्रार्थना करताय का ख्रिस्ती लोक? नाही. आज आमच्या प्रार्थना कसं आहे माहिती आहे, प्रभू आरोग्य दे, प्रभू ते पुरवठा कर, प्रभू मग तुम्हाला सहाय्य कर, हे प्रभू असं होऊ दे, तो तसा करू दे, हे असा करू दे, प्रभू तू सहाय्य कर. हीच प्रार्थना चालू आहे आमची. कधी आम्ही असं स्थापनेसाठी, पुनरुज्जीवनासाठी, संजीवनासाठी आम्ही कधी प्रार्थना केली का? केली? पहिला कसं देवा प्रीती मी करायचो तेव्हा तसं मला प्रीती करायचं आहे प्रभू, मला आज मला सहाय्य कर. कधी तुम्ही अशी प्रार्थना केली? विचार करा, आठवा. प्रभू आज्ञापालन मला करायला पहिल्यासारखं होईना प्रभू तुझ्या वचनाचं, मला आता तुम्हाला सहाय्य कर आज्ञापालन करायला. कधी प्रार्थना केली आम्ही? प्रभू सुरुवातीला मी लय जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा तुला, आता मला होईना प्रभू, मला परत आणि तसं करायचं आहे प्रभू, तुम्हाला सहाय्य कर. कधी प्रार्थना केली असं? कुठला तो लास्टचा शेवटचा दिवस की अशी तुम्ही प्रार्थना केली देवाकडे? ह्या अशा गोष्टीसाठी आम्ही कधी प्रार्थना करत नाही. म्हणून तर आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे, संजीवनची गरज आहे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे, देवाकडे म्हणायला पाहिजे की प्रभू आम्हाला ह्या गोष्टीकडे परत आण. म्हणून स्तोत्र 85 मध्ये म्हटलेलं आहे, आम्हाला परत आण, आम्हाला परत आण, आमचं तू पुनरुज्जीवन कर प्रभू, पुन्हा आम्हाला तुझ्या दयेचा अनुभव आम्हाला येऊ दे प्रभू, तू सिद्ध केलेले तारण आम्हाला पुन्हा दे प्रभू. हालेलुया. स्तोत्र करता जबरदस्त पॉवरफुल प्रार्थना या ठिकाणी स्तोत्र 85 मध्ये करत आहे, तू आम्हाला परत आण. ओके, तुम्हाला सांगतो पुनर्स्थापना म्हणजे परत आण आहे. ओके, संजीवन म्हणजे काय? परत आण आहे. कुठं परत आण? जसं पहिलं आम्ही देवावरती प्रीती करायचो, जसं पहिलं आम्ही आज्ञापालन करायचो, जसं पहिलं आम्ही देवाला ओळखून घ्यायचो, हा त्या गोष्टीकडे देव आम्हाला परत घेऊन चल. प्रेज गॉड. अशी जेव्हा देवाकडे तुम्ही प्रार्थना कराल, देव खरंच संतुष्ट होईल, देव खरंच आनंदी होईल आणि परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करायला चालू करेल. हालेलुया. प्रेज गॉड. तर प्रियानो, आज आम्ही 3 गोष्टी शिकलेल्या आहोत. 3 गोष्टी शिकलेल्या आहेत की पुनर्स्थापना, संजीवन कोणत्या गोष्टीमध्ये आलं पाहिजे आणि कुठल्या बाबतीत आमचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की वैयक्तिकरित्या देवाला अधिक जाणून घेण्यामध्ये आमची पुनर्स्थापना झाली पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला संजीवन आलं पाहिजे. हालेलुया. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की आज्ञापालनामध्ये प्रभू आमचं पुनर्स्थापना कर. आम्ही पहिल्यासारखं आज्ञापालन करत नाही प्रभू तुझ्या वचनाचं, प्रभू आज्ञापालन करायला तर मला सहाय्य कर. हा, त्या गोष्टीमध्ये आमचं पुनर्स्थापना झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली की पहिली प्रीतीमध्ये आमचं पुनर्स्थापना व्हायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन होतो तेव्हा किती देवाला आम्ही प्रीती करत होतो प्रभू, त्या गोष्टीकडे आम्हाला परत घेऊन जा, जेणेकरून आम्ही आज तुझ्यावरती खरी प्रीती करेन. हालेलुया. तर ह्या 3 गोष्टीमध्ये आमचं पुनर्स्थापना व्हावी आणि संजीवन यावं म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे. आणि देव नक्की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. हा संदेश माझा इथं संपला नाही, हा फर्स्ट पार्ट आहे. दुसरा भाग आपण पुढच्या रविवारी आपण शिकणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला